नमस्कार, मी चेतन गजबिये. ओनली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. 6 जानेवारी 2021चं आपल्याला करंट अफेअर बघायचं आहे. 6 जानेवारी 2021. ओके, बघा फर्स्ट न्यूज काय आहे द हिंदूमधली. सिनेट विन्स डेमोक्रॅट्स विन सिनेट सीट ऑफ जॉर्जिया. आणि जॉर्जियाची जी सीट आहे, सिनेट सीट आहे, ती डेमोक्रॅट्सने जिंकलेली आहे. आता हे डेमोक्रॅट्स काय आहे, सिनेट काय आहे, जॉर्जिया काय आहे हे आपण बघू. बघा, नुकत्याच राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या अमेरिकेमध्ये, यूएसमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो बायडन आणि कमला हॅरिस या निवडून आल्या. जो बायडन राष्ट्रपती आणि कमला हॅरिस या उपराष्ट्रपती झाले. बघा आता पॉईंट काय आहे, जसं आपल्या भारताची जी संसद आहे, इंडियाची पार्लमेंट आहे, मुळात ही आपली भारताची जी पार्लमेंट आहे हे 3 गोष्टी मिळून बनलेली असते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे, आता आपण राष्ट्रपतीला थोडंसं दूर ठेवूया. तर बघा, आपली पार्लमेंट जी आहे ही लोकसभा आणि सेकंड राज्यसभा. इथे इम्पॉर्टंट हे आहे की भारताची जी संसद आहे आपली ही भारताची संसदेचं जे फॉर्मेशन आहे ती राष्ट्रपती प्लस लोकसभा प्लस राज्यसभा अशा प्रकारे आहे. आता सध्या हे जे सिनेट वगैरे आहे हे समजून घेण्यासाठी आपण सध्या लोकसभा आणि राज्यसभा याला पॉइंट आउट करूया. तर बघा इथे काय होते, लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात हे डायरेक्ट जनतेमधून, म्हणजे जनता त्यांना वोट करते आणि ते निवडून जातात, जे खासदार होतात. म्हणजे जसं आता आपण जे 552 आपले निवडून जातात, मॅक्झिमम 552 ची लिमिट आहे, हे सरळ जनतेतून निवडून जातात. जेव्हा लोकसभेच्या इलेक्शन होते आपण वोटिंग करतो आणि ते निवडून जातात. त्याच प्रकारे राज्यसभामध्ये जे मॅक्झिमम 250 निवडून जातात हे इनडायरेक्ट निवडून जातात. इनडायरेक्ट म्हणजे जे काही प्रतिनिधी असतात आपले राज्याचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे वगैरे मिळून, ते त्यांना इलेक्ट करून राज्यसभेमध्ये पाठवतात. तर अशा प्रकारे हा जो कोटा असतो लोकसभेचा प्रत्येक राज्याचा वेगळा असतो, सेम राज्यसभेचा पण प्रत्येक राज्याचा वेगळा असतो. मग आता यामध्ये काय होते, सेम हा जो फंड आहे हा जर आपण तर आपण इंडियन पार्लमेंट बघितलं, जर आपण यूएस पार्लमेंट बघितलं, तर बघा एक गोष्ट इथे आणखी होती की लोकसभा जो आहे हा आपला लोअर हाऊस आहे, याला म्हणतात लोअर हाऊस. ओके, म्हणजे उच्च सभागृह, आणि हा निम्न सभागृह म्हणजे अप्पर हाऊस. सॉरी, हा निम्न आणि हा अप्पर म्हणजे उच्च सभागृह. सिंपल इंग्लिश मध्ये लक्षात ठेवलं तर बेटर राहील. लोकसभा हा आपला लोअर हाऊस आहे, ज्यामध्ये डायरेक्ट इलेक्ट होऊन खासदार म्हणजे सदस्य जातात. राज्यसभा हा आपला अप्पर हाऊस आहे, तो त्यामध्ये इनडायरेक्टली जातात, म्हणजे जे राज्य असतात ते निवडून जात असतात. आता याच गोष्टी जसं आपण यूएसच्या संदर्भात पाहिलं तर तिथे जे लोकसभा आहे, लोकसभा म्हणजे जे आपल्या लोकसभेसारखे जे सरळ जनतेमधून जे निवडून जातात त्याला म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे लोअर हाऊस. ओके, आणि जो आपली राज्यसभा आहे ज्याच्यात इनडायरेक्ट निवडून जातात, तसं तिथे आहे सिनेट. ओके, आता तिथे पण राज्यातून निवडून जातात, तिथे 50 राज्य आहेत, प्रत्येक राज्यातून 2 अशा प्रकारे इथे सिनेटमध्ये, म्हणजे प्रत्येक राज्यातून 2 म्हणजे 2 × 50 केलं तर 100 म्हणजे 100 हे सीट्स इथे सिनेटमध्ये असतात. ठीक आहे, त्याच प्रकारे आता आलंच आहे तर बघू, यूके मधला जो आहे म्हणजे युनायटेड किंगडम मधला जो पार्लमेंट आपण विचार केला तर तिथे सुद्धा जो लोअर हाऊस आहे, जो डायरेक्ट निवडून जातो जनतातला, त्याला सेम हाऊस ऑफ कॉमन्स म्हणतात. आणि जो सिनेट आहे त्याला हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतात.
म्हणजेच राज्यसभा, सिनेट, हाऊस ऑफ लॉर्ड्स. तर अशा प्रकारे हा US पार्लमेंट आहे आणि हा UKचं पार्लमेंट आहे. आता बघा एक गोष्ट इथे जो राष्ट्रपती, इथे तर पंतप्रधानाचं काही नाही ना, तिथे अध्यक्षीय प्रणाली आहे अमेरिकेमध्ये. तर प्रेसिडेंटचं इलेक्शन हे वेगळं असतं, यांचं वेगळं असतं. इथे पंतप्रधान असतो, आपल्या इकडे पण पंतप्रधान असतो. तर बघा एक मेजर डिफरन्स बघूया आपण की UKच्या पार्लमेंट आणि USच्या पार्लमेंटमध्ये. तर आपला जो प्राईम मिनिस्टर बनतो, भारताचा जो कोणी पंतप्रधान बनतो, त्याचा क्रायटेरिया एक असतो की या दोनपैकी एखाद्या सभागृहाचा तो सदस्य असला पाहिजे. म्हणजे आता लोकसभेचा सदस्य असला पाहिजे किंवा राज्यसभेचा असला पाहिजे, किंवा जर नसेलही तरी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तो निवडून येऊ शकला पाहिजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये. परंतु युनायटेड किंगडममध्ये ते नाही आहे. तिथे असं म्हणजे डायरेक्ट हे आहे की जो पंतप्रधान बनेल तो हाऊस ऑफ कॉमन्सचाच सदस्य पाहिजे. आपल्या इकडे दोनपैकी कोणाचे सदस्य असला तरी चालते. तसं सध्या आजचा मुद्दा हा नव्हता आपला, पण आता आलंच तर ते सांगून दिलं. मुद्दा होता सिनेट. हा, सिनेटमध्ये जे डेमोक्रॅट्स पक्ष आहे, आता तिथे बघा अमेरिकामध्ये दोनच पक्षीय प्रणाली चालते, एक रिपब्लिकन चालते आणि एक डेमोक्रॅटिक्स. आता हे रिपब्लिकन माहिती आहे तुम्हाला कोणाचे, जे जॉर्ज बुश होते, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प होते, हे रिपब्लिकनचे झाले. डेमोक्रॅट्सचे तुमचे जे आता सध्या जो बायडन आहेत, बराक ओबामा झाले, तुमच्या त्या कमला हॅरिस झाल्या, हिलरी क्लिंटन झाल्या, हे डेमोक्रॅट्सचे आहेत. तर या डेमोक्रॅट्स पक्षाने, जे जो बायडन यांचा पक्ष आहे, त्यांनी जी जॉर्जियाची जी सीट आहे ती पण जिंकलेली आहे, म्हणजे सिनेटमधली. तर त्यामुळे डेमोक्रॅट्स या पक्षाच्या सिनेटमध्ये सुद्धा आता बहुमत स्थापन झालेलं आहे. तर ही होती मेन न्यूज. त्याच्यामध्ये आपण आपली लोकसभा, राज्यसभेसोबत USच्या पार्लमेंटची जी आपण त्याला लोकसभा राज्यसभा म्हणू शकतो त्याला कम्पेअर केलं, आणि UK मधली जी आहे, जी हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, ते सुद्धा आहे. त्यानंतरचं सेकंड न्यूज आहे दुर्गा शक्ती ॲप. हा क्वेश्चन येऊ शकतो की दुर्गा शक्ती ॲप हे कोणत्या राज्याचं आहे, तर हे हरियाणाचं आहे. हरियाणाचं गव्हर्नमेंटचा ॲप आहे दुर्गा शक्ती ॲप. महिलांच्या सुरक्षा, नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, दुर्गा शक्ती ॲप म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तो तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतरची न्यूज आहे एक नवीन बिल्डिंगचं इनॉग्रेशन होत आहे कर्नाटकामध्ये. त्याचं नाव आहे न्यू अनुभव मंडपा म्हणून एक बिल्डिंग तयार होत आहे, खूप मोठी आहे. लिंगायत या कम्युनिटीसाठी क्वेश्चन येऊ शकतो की न्यू अनुभव मंडप ही कशाच्या संदर्भात आहे. तर एक नवीन बिल्डिंग आहे कर्नाटकामध्ये. बासा वाकाल्या एक पोएट होते, बसा वाकाल्या, त्यांच्या म्हणजे त्यांच्या आठवणीनिमित्त म्हणू शकता आपण ती एक बिल्डिंग तयार होत आहे. त्यानंतरची न्यूज आहे मेरिक गार्लँड संदर्भात. तर हे जे मेरिक गार्लँड आहेत, पुन्हा आपण US कडे जाऊया थोडंसं. मेरिक गार्लँड जे आहेत यांना जो बायडन जे आता आपले त्यांचे जे प्रेसिडेंट इलेक्ट झालेले आहेत, त्यांनी ॲज अ अटॉर्नी जनरल म्हणून त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे अटॉर्नी जनरल कोण राहणार आहेत अमेरिकेचे, तर मेरिक गार्लँड हे राहणार आहेत. आणि असोसिएट अटॉर्नी जनरल आहेत हे विनीता गुप्ता आहे. हा मुद्दा आहे. विनीता गुप्ता या भारतीय ओरिजिनच्या आहेत, इंडियन ओरिजिनच्या आहेत, भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता मुद्दा आहे तो अटॉर्नी जनरल काय आहे आणि हे असोसिएट अटॉर्नी जनरल काय. बघा, अटॉर्नी जनरल काय असतो, अटॉर्नी जनरल हा ॲडव्होकेट असतो, म्हणजे एक वकील असतो. म्हणजे सरकारचा वकील म्हणजेच अटॉर्नी जनरल असं आपण त्याला म्हणू शकतो. जर समजा आज तुम्ही जर एका आपल्या भारत सरकारवर केस केलीत, आणि अटॉर्नी जनरल हे भारतात सुद्धा आहे, ते सांगतोच आता. तर समजा तुम्ही भारत सरकारवर समजा केस केली काही निमित्तानं, तर भारत सरकारकडून ती जी केस आहे ती हा अटॉर्नी जनरल लढत असतो. अटॉर्नी जनरल जो असतो ना, हा अटॉर्नी जनरल भारत सरकारकडून ती केस लढत असतो, तो खटला लढत असतो. म्हणजे अटॉर्नी जनरल हाच सरकारचा वकील म्हणून कार्य बघत असतो. तर बघा, भारताच्या दृष्टिकोनातून बघा, इथे तर आहे ना मेरिक गार्लँड हा
अमेरिकेचा जो बायडन आहे त्यांनी त्यांना सिलेक्ट केलेला आहे अटॉर्नी जनरल म्हणून, आणि असोसिएट अटॉर्नी जनरल म्हणून विनीता गुप्ता आहे. त्याला आता भारतासोबत जेव्हा कनेक्ट करू तर बघा, भारतामध्ये राज्यघटनेच्या आर्टिकल 76 नुसार अटॉर्नी जनरलची नियुक्ती होत असते. ते आहेत सध्या के वेणुगोपाल. के वेणुगोपाल. ओके. आता जसं इथे असोसिएट अटॉर्नी जनरल आहे ना, तसं भारतात सॉलिटरी, तो शब्द बघून घ्या एकदा, सॉलिटरी अटॉर्नी जनरल म्हणून आहे, ते आहेत तुषार मेहता. सॉलिसिटर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे सध्या आहेत तुषार मेहता. अटॉर्नी जनरलला म्हणतात मराठीमध्ये महान्यायवादी. आता बघा, भारतात कसं आहे, आपल्याकडे देश, त्याच्यानंतर राज्य. आता बहुपक्षीय प्रणाली असल्यामुळे जसं राज्यामध्ये समजा बीजेपी सत्तेवर आहे, तर केंद्रामध्ये जसं बीजेपी सत्तेवर आहे, तर राज्यामध्ये पण बीजेपी सत्तेवर राहील असं काही नसतं. तुम्ही बघाल केरळमध्ये लेफ्टची सत्ता आहे, राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, त्यानंतर विविध राज्यांमध्ये विविध पक्षांची, YSR रेड्डी तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये आहेत, तेलंगणामध्ये TRS आहेत, AIADMK तामिळनाडूमध्ये आहे, त्यानंतर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आहे. तर बहुपक्षीय प्रणाली असल्यामुळे अटॉर्नी जनरल हा संपूर्ण राज्याच्या सरकारची केस लढणे हे शक्य नाही आहे. आणि सोबतच भारतामध्ये कसं, आपल्या आर्टिकलच्या 90व्या अनुसूचीनुसार 3 वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत, की काही जे विषय आहेत हे केंद्राच्या अधिपत्याखाली येतात, काही राज्याच्या, आणि जे समवर्ती सूची म्हणतात त्याच्यामध्ये दोघांच्याही अधिपत्याखाली विषय येत असतात. त्यामुळे भारताला ही गरज पडली की जसं आर्टिकल 76 नुसार आपण महान्यायवादी अपॉइंट करतो, म्हणजे प्रेसिडेंट अपॉइंट करतात. ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रेसिडेंट अपॉइंट करतो. अपॉइंटमेंटचा क्रायटेरिया सुप्रीम कोर्टाच्या जजचा जो क्रायटेरिया आहे तोच क्रायटेरिया अटॉर्नी जनरलचा आहे. ठीक आहे. बट अटॉर्नी जनरल आपल्या पूर्ण राज्याच्या सुद्धा केसेस आणि त्यांचे विषय वेगवेगळे असल्या कारणाने तो पूर्ण राज्याचे ते म्हणजे केस लढणे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे भारतामध्ये आर्टिकल 165 नुसार ॲडव्होकेट जनरल असतो. ॲडव्होकेट जनरल. हा ॲडव्होकेट जनरल हा राज्य सरकारचा वकील असतो. म्हणजे राज्य सरकारवर जर एखादी कोणी केस केली तर राज्य सरकारकडून ती केस लढण्याचा जो कार्य आहे तो ॲडव्होकेट जनरल करत असतो. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एक कुंभकर्णी म्हणून आहेत, नीलकंठ कुंभकर्णी म्हणून, ते सध्या आपले ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे. अशा प्रकारे हे अटॉर्नी जनरलचा मुद्दा आहे. आर्टिकल 76 नुसार महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असतो तो, तिथे असोसिएट डेप्युटी असतो तो आपल्याकडे सॉलिसिटर जनरल असतो. ते सध्या तुषार मेहता आहेत. हे के वेणुगोपाल आहेत आर्टिकल 76 नुसार. त्यानंतर आर्टिकल 165 नुसार ॲडव्होकेट जनरल असतो. हा राज्याच्या पातळीवर असतात, राज्य सरकारसाठी. यांना महाधिवक्ता म्हणतात मराठीमध्ये. हे महान्यायवादी आणि हे महाधिवक्ता. ठीक आहे. अशा प्रकारे हे 2 पॉईंट्स आज आपले जास्त क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर शेवटची न्यूज आहे पोलोसॅक. पोलोसॅक काय आहे तर एक लेडी आहे. पोलोसॅक ह्या एक लेडी आहे, फर्स्ट लेडी ऑन फील्ड एम्पायर ऑफ मेन्स क्रिकेट. म्हणजे पुरुषांच्या क्रिकेटमधल्या ऑन फील्ड म्हणजे ग्राउंडवर असलेल्या पहिल्या लेडी अंपायर. कोण? पोलोसॅक. फर्स्ट ऑन फील्ड लेडी अंपायर ऑफ
मेन्स क्रिकेट. ओके, हा इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे हा 6 जानेवारीचा आपला करंट अफेअर होता. 2 पॉईंट्स आपण थोडं जास्त डिटेल्समध्ये बघितले, बाकी न्यूज ह्या फक्त लक्षात ठेवण्याच्या आहेत. ओके, पार्लमेंट्स आणि अटॉर्नी जनरल हा पॉईंट्स होते. हे इम्पॉर्टंट आहेत भारताच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि US च्या दृष्टिकोनातून सुद्धा. अशा प्रकारे आजचं लेक्चर होतं. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.